नाव सांग. मायसेल्फ सानिका हिरे आणि आज मी कोइन्सिडन्सली शारदा मॅमला भेटले. तर त्यांनी मला त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली, जसं की हे आहे हॅपी 7 डेज. मी पहिले ऐकलं तेव्हा असं वाटलं की हे काय आहे, बाकीच्या इतर नॉर्मल पॅडसारखंच असेल. पण जेव्हा त्यांनी मला माहिती सांगितली, त्या पॅडबद्दलची जी हिस्ट्री आहे ती सांगितली, तेव्हा मला असं जाणवलं की नाही, आपण जे पॅड वापरतोय ते खूप म्हणजे बॅड मटेरियलपासून बनलेलं आहे. एकदम चिपेस्ट म्हणलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण जेव्हा त्यांनी मला या पॅडबद्दल सांगितलं, याच्या कॉटनबद्दल सांगितलं, याचे बेनिफिट्स सांगितले, तेव्हा मला जाणवलं की नाही, आपण किती वाईट आणि चिपेस्ट टाईपचं सेवन करत होतो, किती वाईट गोष्टींचं सेवन करत होतो. पण आता या आजपासून मी या प्रोडक्टचा वापर करणार आहे. आणि त्यांनी मला जी माहिती दिली, मार्गदर्शन दिलं, त्याच्याबद्दल मी थँक्यू सो मच मॅम की तुम्ही मला मार्गदर्शन केलं. आणि आता मी अवेअर झाले आहे याबद्दल. व्हेरी गुड. सो त्यामुळे मी आता आजपासून या प्रोडक्टचा वापर करेल आणि बाकीच्यांना, इतरांनाही त्याच्याबद्दल सांगेल, माहिती देईल आणि त्यांनाही हे प्रोडक्ट वापरा असं सांगेल मनापासून. थँक्यू. पर्यावरणाचं रक्षण होतंय? हो, होतंय. मला असं म्हणजे पहिले काही आयडिया नव्हता बाकीच्या गोष्टींचा, पण आज मला इथे येऊन जो आयडिया मिळाला आहे ना, त्याबद्दल मी खरंच त्यांच्या टीमचा आणि त्यांचा खूप म्हणजे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी एवढं आपलं म्हणजे महिलांचा एक विचार करून आणि पर्यावरणाचा जो विचार केलाय त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांनी खरंच म्हणजे सल्यूट देण्यासारखं काम आहे. थँक्यू सो मच. आणि मासिक पाळी चक्र सांगितलं. आणि मासिक पाळीला काय काय बोललं जातं बाहेर त्याला म्हणतात मेन्स्युरेशन, पिरियड्स आणि सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम न बोलता त्याला हॅपी 7 डेज. व्हेरी गुड. खूपच छान आहे आणि त्यांनी हॅपी हॅपी फेस होतो असं. बरं, आता तुला हे समजलं की मासिक पाळी आली की मासिक पाळी ही आपली जवळची मैत्रीण आहे आणि तिचं स्वागत आनंदानेच करायचे. जर पाळी आली नाही तर त्याचे दुष्परिणाम किंवा किती अडचणी येतात, म्हणजे किती संकट आहेत पाळी नाही आली तर. पण तीच पाळी आली तर प्रॉब्लेम म्हटलं जातं. तर ते का? मग हा शब्द आपण रीड ऑफ करायचा आहे आणि मस्तपैकी वेलकम हॅपी डेज म्हणायचे. ठीक आहे? हो. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच.